Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कुंभमेळा नियोजन बैठक। 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार। मुख्यमंत्री शाही स्नानाच्या तारखा जाहीर करणार। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातील बैठकीला उपस्थित राहणार। शिवाजीनगर येथील साखर संकुलात बैठक। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नागालँडमध्ये धक्का। नागालँडमधील 7 आमदारांनी अजित पवार यांची साथ सोडली। राष्ट्रवादीचे 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरात रहस्य उलगडलं। शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो। कापणी केलेल्या ढेकळांचे पंचनामे करणार का? विधानानंतर मंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचंही वक्तव्य। मंत्र्यांना कृषी खातं शिक्षा वाटते। मंत्री कृषी खातं गांभीर्यानं सांभाळत नाही। नगरविकास आणि महसूल खातं अशी मलईदार खाती सर्वांना हवी। संजय राऊतांचा कोकाटेंना टोला। काही लोक मला जाणीवपूर्वक ट्रोल करतायत। कृषी मंत्र्यांना घरी बसवून प्रश्न मिटणार आहे का? शेतकऱ्यांसाठी काय करता येईल त्यावर बोला। विरोधकांच्या टीकेला कृषी मंत्री कोकाटेंचं उत्तर। 20+0 बरोबर किती? नांदीचा काय फरक पडणार? राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राणेंचा पुन्हा टोला। नारायण राणे भाजपचे आश्रित आहेत तर राणे 10 वर्ष काँग्रेस आणि 25 वर्ष शिवसेनेत होते हे विसरलेत। संजय राऊतांचं राणेंना प्रत्युत्तर। मंत्र्यांच्या पीएसओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। सूत्रांची माहिती। कामाचं मूल्यमापन होणार तर चुका केलेल्यांना समज दिली जात असल्याचीही माहिती। पुणे अपघातात जखमी झालेल्या 7 एमपीएससी विद्यार्थ्यांची आज परीक्षा। अपघातामुळे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेला मुकण्याची शक्यता। आमदार हेमंत रासनेंची पुण्यातील अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा। अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेत सवलत देण्याची मागणी तर मुख्यमंत्र्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद। पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिब्बेवाडी पोलिसांच्या ताब्यात। चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती। विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देणं आवश्यक। विद्यार्थ्यांवरील उपचाराचा खर्च सरकारनं करावा। पुण्यातील भावे हायस्कूल जवळील अपघाताप्रकरणी सुप्रिया सुळेंचं ट्विट। अमरावतीत रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळला। संजय खोडकेंनी दादागिरी करू नये आमदार रवी राणांची टीका। तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात। आमदार संजय खोडकेंचा रवी राणांवर पलटवार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर। भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। नितेश राणे, रवींद्र चव्हाण, उदय सामंतही उपस्थित राहणार। निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे यांचे फोन रेकॉर्डही तपासणार। निलेश आणि शशांक हगवणेत फोनवरून काय चर्चा झाली याचा तपास होणार। निलेश चव्हाणवर कसपटे कुटुंबाला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप। निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल हस्तगत केले। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे फोन जप्त। निलेशची परवानधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेश नेपाळमधून ताब्यात। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा त्याच्यावर आरोप। भाजपचे बसवराज पाटील यांच्यावर लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी। धाराशिवमधील बसवराज पाटलांचे कार्यकर्ते नाराज। धाराशिवमध्ये सोशल मीडियावर पाटलांवर टीका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आज नागपुरात जनता दरबार। नागपुरातील जिल्हा नियोजन भवनात सकाळपासूनच नागरिकांची गर्दी। नागरिकांनी आपल्या समस्या बावनकुळेंच्या पुढे मांडल्या। नाशिकच्या इगतपुरीत धनंजय मुंडेंची विपश्यना केंद्रात 10 दिवसांची साधना पूर्ण। 21 मे पासून 1 जूनपर्यंत धनंजय मुंडेंची आत्मशांतीसाठी साधना। बडतर्फ पोलीस रणजित कासलेला दिल्लीत अटक। 2 समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। रणजित कासलेवर मुंबई आणि बीडमध्ये गुन्हा। पराभव पचवण्यास शिका। अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना सल्ला। कार्यकर्ते भविष्य नसलेल्या पक्षातून भाजपात येत आहेत। अतुल भोसलेंची टीका। पुण्यातील मनसेचे 100 पदाधिकारी शरद पवार गटात। हडपसर मतदारसंघातील मनसेचे 100 पदाधिकारी पवार गटात। शरद पवार यांच्या उपस्थितीत मोदीबाग निवासस्थानी पक्षप्रवेश। पूर्णवेळ वेतन निश्चिती करावी। पूर्णवेळ वेतन मिळावं यासाठी प्राध्यापक दिलीप ठोंबरेंचं धरणे आंदोलन आणि उपोषण। सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकाला न्याय मिळाला नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 गावांमध्ये 26 हेक्टर शेतीचं नुकसान। मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये हंगामी पिकांचं नुकसान।
साताऱ्याच्या फलटणमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची मंत्री मकरंद पाटलांकडून पाहणी. पंचनामे पूर्ण झाल्यावर निकषानुसार शासन मदत करणार, मंत्री मकरंद पाटलांची ग्वाही. नाशिकच्या इगतपुरीत पावसामुळे शेती भुईसपाट. सलग झालेल्या पावसानं भुईमुगाला कोंब फुटले. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे संत्रा बागेचं नुकसान. संत्र्याच्या झाडाला पाणी लागल्यानं 150 झाडांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टीमध्ये 1.5 एकरातील संत्र्यांच्या बागेचं नुकसान. बागेत पाणी साचून राहिल्यानं संत्र्यांची झाडं उन्मळून पडली. जवळपास 150 झाडांचं नुकसान. लातूरच्या चाकूरमध्ये ज्वारीच्या शेतीला पावसाचा मोठा फटका. काढणीला आलेल्या ज्वारीला पावसामुळे मोड आले. बदलत्या हवामानामुळे जळगाव जिल्ह्यात तीळ उत्पादक शेतकरी चिंतेत. यावर्षी तिळाचं उत्पन्न घटल्याची माहिती. हिंगोलीत ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्यानं हळद लागवडीला सुरुवात. ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्यानं हळद लागवड. 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाच्या हलक्या सरी. 5 जूनपर्यंत पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी बरसणार, हवामान खात्याचा अंदाज. चंद्रपूर शहरातील बंद अवस्थेत असलेल्या महाकाली कॉलनीत सुरू भूमिगत खाण पर्यटन होणार. आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना. महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन. चंद्रपूर शहरातील बाबूपेठमधील परिमंडळ कार्यालयापासून आझाद गार्डपर्यंत मॅरेथॉनचं आयोजन. नाशिकच्या मालेगावात दुसऱ्यांची कागदपत्र वापरून जन्मपत्र तयार केल्याचं उघड. 5 जणांवर गुन्हा दाखल. जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 3ऱ्या गुन्ह्याची नोंद. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगातील कामगारांच्या पोलीस पडताळणीची मागणी. आमदार सुधाकर अडबाले यांच्या पत्राची गृह विभागाकडून गंभीर दखल. सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 4च दिवसात 200 पेक्षा अधिक तिकिटांची बुकिंग. फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून 9 जून सोलापूर गोवा विमानसेवा. हिंगोली पोलीस दलाच्या वतीनं केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते कक्षाचं उद्घाटन. विशाळगडावर 7 तासात अतिक्रमणं हटवली. काल दिवसभर जिल्हा प्रशासनाची कारवाई. 7 घरं, 4 दुकानं आणि इतर अशी 14 अतिक्रमणं हटवली. नवी मुंबईच्या ऐरोलीत स्कायवॉक असताना देखील नागरिक दुभाजकावरील संरक्षक जाळीवरून रस्ता ओलांडत असल्याचा प्रकार समोर. अपघात होण्याची दाट शक्यता. प्रशासनाकडे संरक्षक जाळी दुरुस्त करण्याची मागणी. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि महसूल करमाफी. सोलापूरच्या जवळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 2800 झाडांचं वृक्षारोपण. रस्त्यालगत लावलेली झाडं टिकवली तरच संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे रस्त्याचे बिल अदा करणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं स्पष्टीकरण. वाशिममधील दिव्यांग वारकऱ्यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. 15 वारकरी 400 किलोमीटरचा करणार पायी प्रवास. मुंबईतील भायखळ्यामध्ये जैन धर्मीयांकडून लघु शांती स्नात्र महोत्सव अनुष्ठानाला सुरुवात. अनुष्ठानाच्या माध्यमातून जैन समाज विश्वशांतीचा संदेश देतो. संपूर्ण विश्वामध्ये शांतीचा संदेश पोहोचवण्यासाठी शांती स्नात्र महोत्सवाचं आयोजन. श्रीरामपूर शहर पोलिसांकडून सराईत चोराला अटक. आरोपीकडून पोलिसांनी 10 लाखांच्या 9 गाड्या जप्त केल्या. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.